विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा आणि पेपर लीक प्रकरणाचा सांगलीत जोरदार निषेध. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. देशात सातत्याने होणारे पेपर लीक प्रकरणे आणि न्याय मागणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर प्रशासनाकडून झालेला अमानुष लाठीचार्ज याच्या निषेधार्थ सर्व पुरोगामी संघटना सांगली यांच्या वतीने सांगली येथील जंतर मंतर येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे गलिच्छ राजकारण आणि भ्रष्टाचाराचा कारभार तात्काळ बंद करण्यात यावा अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. वारंवार होणाऱ्या पेपर लीक प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार सुरक्षित ठेवून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे. पेपर लीकची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा. आंदोलनादरम्यान पेपर लीकची जबाबदारी घ्या, शिक्षणाचा अधिकार सुरक्षित करा, मोदी सरकार चले जाओ आणि शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच पेटून उठेल आणि चालू राहील असा थेट इशारा सर्व पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळेस दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.